हरे कृष्णा. सर्व भक्तांचे स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. त्याच्या अंतर्गत विदुर आणि मैत्रेय मुनी यांचा संवाद. याच्यामध्ये आपण काळाची कोणकोणती लक्षणं आहेत याच्यावरती चर्चा केली आहे आणि परमाणूपासनं टाईम आणि स्पेसमध्ये काळाची गणना कशी होते हे आपण बघितले. आता बघूया ब्रह्माजींचे विसर्ग अर्थात दुय्यम सृष्टीचं प्रकटीकरण, कुमार आणि बाकीच्या पुत्रांची निर्मिती कशी केली याचं विस्तृत वर्णन. मैत्रेय मुनी म्हणतात, मैत्रेय उवाच इति ते वर्णिता क्षत्तः कालाख्य परमात्मनः महिमा वेदगर्भोऽथ यथा साक्षीन्निबोध मे. हे ज्ञानवान विदुर, आतापर्यंत मी तुला भगवंतांचा त्यांच्या काळ स्वरूपातील महिमा विशद करून सांगितला. आता तू माझ्याकडून वेदगर्भ ब्रह्मदेवांनी केलेल्या निर्मितीविषयी ऐकू शकतोस. तर ब्रह्मदेवांनी प्रथम आत्मवंचना, मृत्यूची जाणीव, विफलतेमुळे येणारा क्रोध, मिथ्या स्वामित्वाची जाणीव आणि भ्रामक शरीर संकल्पना किंवा देहात्मबुद्धी, स्वतःच्या वास्तविक स्वरूपाचे विस्मरण यांसारख्या अज्ञानी वृत्ती निर्माण केल्या. हे जगत हे पूर्णपणे भौतिक जगत अज्ञानावर चालू आहे. त्यामुळे ब्रह्माजींनी आधी हे 5 प्रकारचे अज्ञानाचे मूळ स्वरूप किंवा प्रकार निर्माण केले. तमस, मोह, महामोह, तामिस्र आणि अंधतामिस्र या पद्धतीने. त्यामध्ये तम अर्थात स्वतः आत्मा नाही आहे असं मानणे. त्यानंतर मोह अर्थात स्वतःला भौतिक शरीर मानणे. त्यानंतर महामोह अर्थात शरीराशी संबंधित या सुख उपभोगण्याच्या वस्तू किंवा इंद्रियांचे विषय आहेत त्याच्यावरती स्वतः आकर्षित होणे किंवा स्वामित्व मानणे. त्यानंतर तामिस्र अर्थात विफलतेमुळे येणारा अत्यंत क्रोध, कारण जेव्हा इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा प्रचंड राग येतो. आणि अंधतामिस्र अर्थात मृत्यू. परंतु अशा पद्धतीची प्रकृती केल्यानंतर कोण सुखी होईल? तर ब्रह्माजींनाही काही आनंद झाला नाही, प्रचंड दुःख झालं. दृष्ट्वा पापीयसीं सृष्टीं नात्मानं बहव अमन्यत भगवद्ध्यानपूतेन मनसान्यां ततोसृजत. पापीयसीं सृष्टीं, चुकीचा मार्ग दाखविणारी अशा प्रकारची ही सृष्टी हे केवळ एक पापकृत्यच आहे असं पाहून ब्रह्मदेवांना आपल्या कार्याचा फारसा आनंद झाला नाही. म्हणून भगवंतांचे ध्यान करून भगवत ध्यान पूतेनं त्यांनी स्वतःचं शुद्धीकरण केलं आणि त्यानंतर त्यांनी निर्मितीच्या 2ऱ्या टप्प्याचा आरंभ केला. तर यामध्ये आपल्याला कळतं की जेव्हा सामान्य लोक जे फार भगवत भावित नसतात, आध्यात्मिक नसतात, ते पहिलं बाळ जनरली राक्षसी किंवा भयानक तामसिक आणि राजसिक मनोवृत्तीचंच जन्माला घालतात. आधीची सृष्टी ही चुकीचीच होते. उदाहरणार्थ ब्रह्माजींनी इथे पापमयी लोकांची निर्मिती, या पापाचे प्रकार निर्माण केले. त्यानंतर शिवजींपासून जे रुद्र झाले त्यांनी पूर्ण जगताचा नाश करण्याचा प्रयत्न केला, जे पुढे येईल. आणि सामान्य लोक हे आपलं पहिलं चुकीचं अपत्य निर्माण करीत असतात. आणि त्यानंतर भगवत भावना भावित होऊन 2रं 3रं अपत्य हे आणखी चांगल्या क्वालिटीचे जन्माला घालतात. त्यानंतर ब्रह्माजींनी पण चांगलं भगवंतांवरती ध्यान केल्यामुळे, विद्येवरती ध्यान केल्यामुळे, भगवंतांवरती ध्यान केल्यामुळे त्यांनी चांगल्या पद्धतीचे बाळं निर्माण करण्याचा विचार केला. तर इथे कळत आहे की ब्रह्माजी जेव्हा निर्माण झाले कमळावरती, तर पहिल्या दिवसामध्ये
जन्मल्यानंतर पहिल्याच दिवशी ब्रह्माजींनी पाद्मकल्पामध्ये चतुष्कुमारांची सृष्टी केली होती, परंतु आता 50 वर्ष झाल्यानंतर आता त्यांना पुनः ते प्रकट करीत आहेत फक्त, कारण ब्रह्माजी 100 वर्ष राहत असतात. मग हे कोणत्या बाळांना त्यांनी निर्माण केलं? सनकं च सनंदं च सनातनम अथात्मभुः सनत्कुमारं च मुनिं निष्क्रियान् ऊर्ध्वरेतसः. प्रारंभी ब्रह्मदेवांनी सनक, सनंद, सनातन आणि सनतकुमार नामक 4 श्रेष्ठ ऋषी निर्माण केले. त्यांपैकी सर्वांचीच ऐहिक कार्यांचा स्वीकार करण्याची इच्छा नव्हती. कोणीही बाळं किंवा सृष्टी निर्माण करण्याची त्यांची बिलकुल इच्छा नव्हती, कारण ते ज्ञानाचे अवतार आहेत. कारण ते ऊर्ध्वरेता असल्यामुळे, अर्थात आपलं वीर्य हे ते वरती, शरीराच्या वरती ब्रह्मरंध्राकडे नेऊन मोक्षप्राप्ती करण्याचा विचार करतात. त्यामुळे ते गृहस्थ बनायला तयार नसतात, प्रजा उत्पन्न करायला तयार नसतात. इतके ते उन्नत अवस्थेमध्ये स्थित होते, कारण ते होते निष्क्रियान. निष्क्रियान अर्थात कोणत्याही प्रकारच्या भौतिक कार्यकलापामध्ये ते लागण्यासाठी तयार नव्हते. तर हे 4 कुमार हे 4 विद्याच आहेत, किंवा विद्येचे 4 प्रकारच आहेत. कारण सांगितलेले सांख्य विद्या, योग विद्या, वैराग्य विद्या आणि तपविद्या हे 4 कुमारांच्या रूपातच प्रकट झाले. आणि असं म्हटलेलं आहे की विद्यासुद्धा अर्थहीन आहे जर ती भक्तीविना असेल तर. त्यामुळे भक्तीसुद्धा चतुष्कुमारांमध्ये सदा असतेच. त्यामुळे कुमारसुद्धा यांच्यामध्ये पण भक्ती आहे. आणि भक्ती प्रामुख्याने जी प्रकट झाली ती वेगळ्या रूपात प्रकट झाली, ती झाली नारद मुनींच्या रूपाने प्रकट झाली, ज्याचा उल्लेख पुढे केला जाईल. तान बभाषे स्वभूः. मग त्या बाळांना बघून ब्रह्माजींनी काय म्हटले? पुत्रान प्रजासृजत पुत्रकः. बाळांनो, तुम्ही पण बाळ निर्माण करा, अर्थात प्रजेची संख्या वाढवा. परंतु काय झालं? तन्नैच्छन् मोक्षधर्माणां वासुदेव परायणः. वासुदेव भगवंतांचे एकदम ध्यानामध्ये लागलेले हे मोक्षमुनी चतुष्कुमार, छोटे छोटे बाळ होते 5 वर्षाचे, परंतु भगवंतांना समर्पित असल्यामुळे आणि ज्ञान त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांनी प्रजा उत्पत्ती करण्याची इच्छा दाखवली नाही. कारण प्रजा उत्पत्ती करणे अर्थात कर्मयोगात लागणे, आणि कर्म करता करता व्यक्ती अज्ञानामध्ये फसतो आणि मग ज्ञानाचा नाश होतो. त्यामुळे चतुष्कुमारांनी याचा विरोध केला होता. कारण भागवतमध्ये पण सांगण्यात आलं हे 11:5 आणि 41 मध्ये, देवर्षी भूताप्तरणीणां पितॄणां न किंकरो नायम ऋणी च राजन् सर्वात्मना यः शरणं शरण्यं गतो मुकुंदम परिहृत्य करतम. जो आपल्याला मोक्ष प्रदान करतात व आश्रय घेण्यासारखे जे एकमेव आहेत, त्या भगवंतांच्या चरणकमलांचा, ज्याने सर्व लौकिक भौतिक संबंधांचा पूर्णपणे त्याग करून सर्वतोभावे भगवंतांचा आश्रय घेतलेला आहे, मग अशा व्यक्तीमध्ये देवता, पितर, ऋषी किंवा इतर प्राणी, नातेवाईक आणि समाजातील इतर कोणाचाही तो ऋणी राहत नाही किंवा सेवक राहत नाही, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे चतुष्कुमारांनी काय केलं? अवध्यातः, अवमानना केली की आम्ही हे ऐकणार नाही, लग्न करणार नाही, ग्रस्त बनणार नाही, पोरं निर्माण करणार नाही. आणि मग लहान पोरांनी आईवडिलांचं नाही ऐकलं, मग काय होतं आहे? मग राग येतो जोरात. आणि मग ब्रह्माजींना पण काय झालं? राजसिक स्वभाव होता, तर त्यामुळे आधी तर त्यांनी तमोगुणाचे सर्व 5 प्रकार निर्माण केलेच होते, परंतु त्यांनी 4 कुमारांच्या रूपामध्ये तमोगुण आणि सत्वगुण यांचं मिश्रित स्वरूप हे कुमारांची उत्पत्ती केली होती. आता रजोगुणाने उत्पन्न होणारा आणि तमोगुणाने उत्पन्न होणारा हा राग त्यांना आलेला आहे. मग पुत्रांनी आज्ञापालन करण्यास नकार दिल्यामुळे ब्रह्मदेवांच्या मनात अतिशय क्रोध उत्पन्न झाला, पण तरीही त्यांनी
पण तरीही त्यांनी तो नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि प्रकट न करण्याचा फार फार प्रयत्न केला. परंतु त्यांनी जरी तो क्रोध नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला तरी तो त्यांच्या भुवयांच्या मध्यातून बाहेर आला आणि त्यातून निळा आणि लाल या दोन्ही रंगांचं मिश्रण असलेलं एक छोटंसं बाळ तिथून बाहेर पडलं. कुमारो नील लोहितः, छोटंसं बाळ, आणि त्या आकाशातनं बाहेर जाताच मोठे झाले. आणि काय करायला लागलं ते बाळ बाहेर आल्यावर? स वै रुरोद देवानां पूर्वजो भगवान भव नामानि कुरु मे धातः स्थानानि च जगद्गुरो. त्याच्या जन्मानंतर त्याने जोराने रुरोद रडायला सुरुवात केली. आणि हे भाग्यविधाता, हे जगद्गुरू, कृपया माझं नाव काय आणि माझं स्थान काय आहे ते निश्चित करा, असा प्रश्न त्या बाळाने विचारला. नामानी कुरु मे, माझं नाव काय आहे, धातः स्थानाने, आणि माझं स्थान काय आहे हे त्यांनी विचारलं होतं. मग ब्रह्माजींनी त्या बाळाची अवस्था बघून काय म्हटले? मारोदी. ज्यांचा कमळातून जन्म झाला आहे ते सामर्थ्यशाली ब्रह्मदेव त्या बाळाची विनंती स्वीकारून त्याला सौम्य शब्दामध्ये शांतपणे म्हणाले, रडू नकोस, तुझी जशी इच्छा असेल तसेच मी करीन, रडू नको. मग हे सर्व आपण ब्रह्माजींकडनं शिकलो आहे. बाळ रडायला लागलं की त्याला म्हणायचं, बाळ रडू नको, तुला पाहिजे ते देऊ आम्ही, रडू नको आता. यदरोदी नामना रुद्र इति यदरोदी सूरश्रेष्ठ सोद्वेग इव बालकः नामना रुद्र इति. त्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले की बाळ, तू जन्मल्याबरोबरच जोरात रडलायस, त्यामुळे तुझं नाव रुद्र ठेवूया. आणि तू इतक्या अति उद्वेगाने रडलेला आहेस. आणि स्थानाने, तुला आता स्थान कोणते द्यायचे? तर हे बाळा, मी यापूर्वीच तुझ्यासाठी निवास करण्यासाठी स्थानांची निवड केली आहे. कोणकोणते स्थान आहेत? जीवांचे हृदय, इंद्रिय, प्राणवायू, आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि तपस्या. क्रोधातनं ज्याचा जन्म झाला, क्रोधोद्भव, त्यामुळे त्यांचं नाव झालं भव. अशा पद्धतीने त्यांचं नाव पडलं आहे, भव किंवा शिव. तर हा राग भ्रुकुटीमधनं हृदयात विकसित होतो, हृदयातनंच बाहेर येतो, डोळ्यांमध्ये येतो, डोळे लाल भडक होतात, मग हात थरथर कापायला लागतात, इंद्रियांमध्ये तो येतो, मग श्वास गरम होतो आणि जोरजोराने श्वास आपण उच्छ्वास सोडायला लागतो. आणि हाच आकाशामध्ये घनदाट मेघांनी भरून गडगड गडगडगड रागाने गरजतो, आवाज करतो. आणि अग्नीच्या मोठ्या मोठ्या ज्वाळांमध्येही तो फडफडफड आवाज करीत असतो. सूर्याच्या फारच उष्णतेने सुद्धा उष्माघात होतो, त्यातही क्रोध आहे. आणि चंद्राने अत्यंतिक शीतलता निर्माण केल्यामुळे पण शक्तिपाताच्या घटना घडतात, तर त्यामध्येही क्रोध आहे किंवा रुद्र आहे. आणि तपस्येमुळे पण महान तेज निर्माण होतं, आणि ते तेज भगवंतांच्या सेवेत न लागल्यामुळे ते दुसऱ्यावरती येऊ शकतं. जसं दुर्वासा मुनी हे आंशिक तमगुणाचे अवतार असल्यामुळे हे शिवजींच्या आंशिक शक्तीने प्रकट झाले, त्यामुळे ते अमरीश महाराज अशा भागवत भक्तांशी पण भांडण उकरून काढतात. आणि नंतर मग ते शक्ती प्रदर्शन करायला जातात आणि त्यामध्ये मोठं नुकसान होत असते. पण भगवत भक्तांच्या विरोधात अशा गोष्टी उपयोगात आणल्यामुळे स्वतःचंच नुकसान होऊ शकतं, जसं दुर्वासा मुनींचं झालं होतं. त्याची कथा आपण नंतर श्रवण करूया भागवतमच्या 9व्या स्कंदामध्ये. त्यानंतर ब्रह्मदेव बाळाला काय म्हटले? हे बाळ, आता मी तुझे जे नवीन 11 प्रकारही तुझ्याद्वारे निर्माण होतील, त्यामुळे तुझे 11 नावं आत्ताच ठेवून टाकूया. काय काय नाव आहेत? मन्यू, मनु, महिनस, महान, शिव, ऋतध्वज, उग्ररेता, भव, काळ, वामदेव आणि धृतव्रत ही नावं ठेवली त्यांची. आणि यांच्यासाठी 11 पत्न्या पण त्यांनी नियोजित केल्या. धी, धृती, रसला, उमा, नियुत, सर्पी, इला, अंबिका, इरावती, स्वधा आणि दीक्षा.
त्यानंतर ते बाळाला म्हणाले, हे बाळ, आता तू तुझ्यासाठी आणि तुझ्या विविध पत्न्यांसाठी योजलेली सर्व स्थानं आणि नावं जी आहेत ती स्वीकार कर. आणि आता काय कर, तू सृज प्रजा. आणि जीवांच्या स्वामींपैकी तूही एक असल्यामुळे प्रजापती तूही आहेस, त्यामुळे आता संतती मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतोस. ठीक आहे, असं त्यांना ब्रह्मदेव यांनी सांगितलं. मग जे बाळ ज्याच्या शरीराचा वर्ण निळा आणि लाल आहे यांच्या मिश्रणाने बनलेलं आहे, अशा भवने अतिसामर्थ्य संपन्न असल्यामुळे, शारीरिक लक्षणं फार चांगली असल्यामुळे, सामर्थ्य आणि अतिक्रुद्ध स्वभाव असल्यामुळे मग त्यांनी स्वतःसारखेच अनेक प्रकारचे जीव निर्माण केले, विपुल संतती निर्माण केली. परंतु या संततीने निर्माण झाल्यानंतर काय चालू केलं? समंतात ग्रसताम जगत असंख्यशः. अशा असंख्य बाळांना निर्माण करणारे पुत्र आणि पौत्र प्रपौत्र असंख्य झाले. सर्वजण एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी संपूर्ण जगताचा विध्वंस विनाश करायला सुरुवात करून टाकली. आणि प्रजापती ब्रह्मदेवांनी जेव्हा हा सगळा गोंधळ बघितला तेव्हा त्यांना भयानक भीती वाटली. अलम प्रजाभिही. त्यांनी बाळाला बघून काय सांगितलं? अरे पोरे पोरे पोरे, नको नको. काय म्हणता येते? सृष्टी तू रचूच नको, तू संतती निर्माण करू नको, कारण ही संतती निर्मितीच्या काळामध्ये विनाश करीत आहेत. घरामध्ये अशी पोर झाली की घराला आग लावायला लागली तर मग सत्यानाश होईल. त्यामुळे ब्रह्मदेव म्हटले, काय म्हटले? मयासह दहंती बिही. अरे ते माझ्यासहित संपूर्ण जगताला आग लावत आहेत. त्यामुळे ते म्हटले, आता तू काही बाळ निर्माण करू नको. आता तू काय कर? तप आतिष्ठ भद्रम ते. तुझं कल्याण हो, तू काय कर? तप कर. आता तू पत्नीबरोबर राहू नको, तू आता तप कर, शांत हो. कशासाठी? सर्वभूत सुखावहम. सर्व जीवांना प्राणीमात्रांना सुख मिळावं याच्यासाठी तू आता काय कर? शांत हो. आणि अशा पद्धतीने तपस्या करूनच तुला सर्व वर प्राप्त होतील. केवळ तपस्येनेच विश्व पूर्वी होते तसे निर्माण करण्याचे तुला सामर्थ्य पुन्हा प्राप्त होईल. त्यामुळे तू आता काही तसं काही करू नको. त्यानंतर काय झाले? तपसैव परम ज्योतिर्भगवंतम अधोक्षजम सर्वभूत गुहावासम अंजसा विंदते पुमान. केवळ तपस्येद्वारेच मनुष्य प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात परमात्मा रूपाने निवास करणाऱ्या आणि त्याचवेळी सर्व इंद्रियांच्या अनुभूतीच्याही पलीकडे असणाऱ्या भगवंतांना जाणू शकतो. भगवंतम अधोक्षजम. अधोक्षज अर्थात जे आपल्या भौतिक इंद्रियांद्वारे आपण त्यांना ग्रहण नाही करू शकत, बघू नाही शकत, समजू नाही शकत. परंतु तपस्येद्वारे त्यांचं हृदयामध्ये त्यांच्या चरणांचं चिंतन आणि त्यांच्या नामाचा जप केल्याने आपण त्यांचा साक्षात्कार प्राप्त करू शकतो आणि दुसरा काही मार्गच नाही. त्यामुळे अशा पद्धतीने इथे सांगितलेलं आहे की काही लोक म्हणतात की काही कल्पांमध्ये, ब्रह्माजींच्या काही दिवसांमध्ये शिवजी हे स्वतः ब्रह्माजीचं कार्य स्वतःच्या हातामध्ये घेतात आणि निर्मिती कार्य करीत असतात. तर काही दुसऱ्यांच्या मते या शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंत स्वतःला अशा पद्धतीचा जीव मानतात आणि शिवतत्वात प्रकट होतात. आणि सांगितलेलं पण आहे की भगवंत स्वतः तपस्येद्वारे निर्मिती करतात, पालन करतात आणि नाशही करतात पुन्हा पुन्हा. कारण त्यांची स्वतःची शक्ती कशात नाही येते? ग्रसामी तपसा पुन्हा पुन्हा. भगवंत सांगतायत, वीर्यम मे दुश्चरम तपः. माझं हे अभूतपूर्व कौशल्य किंवा ताकद कुठून येते? तपस्येतनं येते. तर तपस्या फार आवश्यक आहे. त्यामुळे जीवनामध्ये जे तपस्या करत नाही ते भगवंतांना समजू शकत नाही आणि दुसऱ्याचं दुःखही समजू शकत नाही. यावरती मग काय झालं हे मैत्रेय मुनी सांगतायत की विवेश तपसेवनम. ब्रह्मदेवांकडून आज्ञा प्राप्त झाल्यावर रुद्रदेवांनी वेदांचा स्वामी असलेल्या त्या आपल्या पित्यास ब्रह्मदेवांना प्रदक्षिणा घातली. परिक्रम्य गिरामपतीम. त्यानंतर संमतीदर्शक शब्दांनी त्यांना संबोधन केले आणि उग्र तपस्या करण्यासाठी त्यांनी घनघोर वनामध्ये प्रवेश केला.
त्यानंतर ब्रह्माजींनी पुन्हा प्रकृती निर्माण करायला सुरुवात केली. सर्गम दशपुत्राः. भगवंतांकडून सामर्थ्य प्राप्त झाल्याने ब्रह्मदेवांनी जीवांना जन्म देण्याचा विचार केला आणि कुळाच्या विस्तारासाठी मग 10 पुत्र मुलं जन्माला घातली. मरीची, अत्री, अंगिरा, पुलत्स्य, पुलह, क्रतु, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि 10वा पुत्र नारद मुनी यांना जन्म दिला. मग हे कुठून निर्माण झाले सांगतायत. उत्संगः नारदः जज्ञे दक्षः अंगुष्ठात, प्राणात वसिष्ठ, भृगुस्त्वची, करात क्रतुः. ब्रह्मदेवांच्या शरीराचा सर्वोत्तम भाग असलेल्या डोक्यापासून आध्यात्मिक दिव्य चिंतनापासून महामुनी नारदांची निर्मिती झाली. वसिष्ठ मुनींचा जन्म त्यांच्या श्वासामधून झाला. दक्षचा जन्म अंगुष्ठ अंगठ्यापासून झाला. भृगुजींचा जन्म स्पर्शामधून झाला, त्वचेपासून. आणि क्रतूंचा जन्म हातापासून झाला. त्यानंतर पुलह नाभीतः, पुलत्स्य कर्णयः, अंगिरः मुखतः, अक्ष्णोर अत्री, मरीचिर मनसः. पुलत्स्य मुनी कानापासून आले, अंगिरा मुनी मुखापासून तोंडातनं, अत्री डोळ्यापासून, मरीची मनापासून आणि पुलह ब्रह्मदेवांच्या नाभीपासून प्रकट झाले. त्यानंतर धर्म स्तनात, ज्या ठिकाणी परमपुरुष यत्र नारायण स्वयं दक्षिणतः, छातीमध्ये हृदयामध्ये अर्थात हृदय हे डाव्या बाजूला असते, तर त्या डाव्या बाजूने धर्म ब्रह्मदेवांच्या स्तनापासून प्रकट झाले. आणि अधर्म पृष्ठतः ब्रह्मदेवांच्या पाठीपासून प्रकट झाला अधर्म, जेथे जीवांना भयंकर असा मृत्यू प्राप्त होतो आणि दुःख प्राप्त होते. त्यानंतर काम आणि वासना या ब्रह्मदेवांच्या हृदयातून प्रकट झाल्या. क्रोध त्यांच्या भुवयांच्या मध्यामधून प्रकट झाला. लोभ ओठांपासून, वाचा शक्ती मुखापासून, सागर त्यांच्या जननेंद्रियापासून आणि नीच आणि निंद कृत्यांचा उद्भव, निर्मिती सर्व पापांचे उगमस्थान असणाऱ्या त्यांच्या गुदद्वारापासून झाला. अशा पद्धतीने सर्व गोष्टी प्रकट झालेल्या आहेत. छायायाः कर्दमो. त्यानंतर देवहूतीचे पती कर्दम मुनी ब्रह्मदेवांच्या छायेपासून प्रकट झाले, शॅडो. अशा रीतीने सर्वजण एकतर ब्रह्मदेवांच्या शरीरापासून किंवा त्यांच्या मनापासून निर्माण झालेत. म्हणून सांगितलंय मनसो देहतश्च इदं जज्ञे. मग त्यानंतर विशेष प्रकृती केली त्यांनी. वाचम दुहितरम तन्वी स्वयंभूर हरतिम मनः, अकामां चकमे क्षत्तः सकाम इति नः श्रुतम. हे विदुर, आम्ही असे ऐकले आहे की ब्रह्मदेवांना त्यांच्या शरीरापासून जन्मलेली वाक नावाची एक कन्या झाली, पुत्री झाली. तिला जरी त्यांच्याशी शारीरिक उपभोग करण्याची इच्छा नव्हती, अकामाम हा शब्द आलेला आहे, तरीही तिने ब्रह्मदेवांचं मन आपल्याकडे आकृष्ट केले होते. हरतिम मनः. तर हा स्त्रियांचा स्वभाव असतो, त्या लोकांना आकर्षित करतात, परंतु त्यांची इच्छा नसते कामजीवनाची. परंतु पहिलेच बाळ हे अपत्य, स्त्री अपत्य निर्माण झालेलं आहे ब्रह्माजींकडनं. त्यामुळे त्या प्रकृतीला ते स्वतः विमोहित झाले, भ्रमित झाले. आणि मग काय झालं? तदधर्मे कृतमतिम विलोक्य पितरम सुतः मरीची मुख्या मुनयो विश्रंभ्यात प्रत्यबोधयन. अशा प्रकारे आपले वडील आपल्याच पुत्रीच्या प्रती, मुलीच्या प्रती असा अनैतिक भाव ठेवत असल्यामुळे, त्यांच्या मागे धावल्यामुळे ते भ्रमित झाल्याचे पाहून ब्रह्मदेवांचे पुत्र महर्षी मरीची प्रमुख आणि बाकीचे सर्व पुत्र आत्यंतिक आदराने त्यांच्या पुढे बोलू लागले. तो गोंधळ बघून ते काय म्हणायला लागले? हे प्रभू, ज्या कार्यामध्ये तुम्ही स्वतःला गुंतवून टाकण्याचा प्रयत्न करीत आहात ते कार्य इतर कोणत्याही ब्रह्मदेवांनी किंवा अन्य कोणीही व्यक्तीने, त्याचबरोबर
पूर्वीच्या आपल्या कल्पांमध्ये अर्थात दिवसांमध्ये आपण स्वतःसुद्धा असं काही पाप केलेलं नाही. हे कार्य करण्याचं धाडस तुम्ही भविष्यातही करू नये आणि दुसरा कोणीही करणार नाही. सगळ्या ब्रह्मांडामधील सर्वश्रेष्ठ जीव तुम्हीच आहात आणि असे असताना तुम्हाला आपल्या कन्येशी संभोग करण्याची जी कामना आहे, तुम्ही आपली कामवासना नियंत्रित करू शकत नाही. हे कसे काय होत आहे? त्यामुळे सांगितलेलं आहे, तेजसामपि हि एतन्न सुश्लोक्यम जगद्गुरु यदवृत्तम अनुतिष्ठन वै लोकः क्षेमाय कल्पते. जरी तुम्ही सर्वाधिक शक्तिशाली आहात, तेजसाम आहात, तरी हे या प्रकारचं कृत्य कार्य तुम्हाला शोभत नाही. न सुश्लोक्य जगद्गुरो. कारण सर्वसामान्य माणसं तर आपल्या नेता नायक जे आहेत, पिता आहेत, त्यांचंच कार्य काय करतात? अनुसरण करीत असतात, अनुकरण करीत असतात. त्यामुळे आपल्या आध्यात्मिक उत्कर्षासाठी, प्रगतीसाठी तुमच्या चारित्र्याचं ते अनुसरण करणारे लोक जर तुम्हीच चुकीचं केलं तर सर्वजण अशा पद्धतीचं चुकीचं कार्य करतील. त्यामुळे ते म्हणतायत की काय करावं. पण तरी ब्रह्माजी धावतच होते. तर हे सगळं बघून त्या बाळांनी मग काय करायचं, तर त्यांना कळालं की कामवासना ही कोणताही व्यक्ती स्वतःच्या बुद्धीने नियंत्रित करू शकत नाही. त्यामुळे भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे, कारण भगवंतांच्या कृपेनेच केवळ कामवासना या नियंत्रित केल्या जाऊ शकतात, अन्यथा ते शक्य नाही आहे. त्यामुळे त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली. तस्मै नमो भगवते. भगवंतांना नमस्कार केला हात जोडून. य इदं स्वेन रोचिषा आत्मस्थं व्यंजयामास सधर्मं पातुमर्हति. भगवंत आपणच धर्माचे मुख्य रक्षक आहात आणि आता धर्म इथे धर्ममूर्ती स्वतः ब्रह्माजी अधर्म करणार आहे, तर कृपया आपण त्यांच्यावर कृपा करा, आमच्यावरती कृपा करा, सगळ्या जगाला अधर्मापासून वाचवा. पातुम अर्हती. रक्षण करण्याजोगे आहोत आम्ही सर्वजण, तर कृपया आपण धर्माचं रक्षण करा, आम्हाला सर्वांना वाचवा. तेव्हा सर्व प्रजापतींचे पिता ब्रह्मदेव अशा प्रकारे आपले सर्व प्रजापती पुत्र काय काय बोलत आहेत ती प्रार्थना ऐकून अतिशय लज्जित झाले. त्यांची बुद्धी ठिकाणावर आली आणि त्यांनी आपल्या देहाचा अर्थात तशा प्रकारच्या चुकीच्या मनोवृत्तीचा त्याग केला. आणि पुढे ते जी आधीची मनोसंकल्पना किंवा तसं जे शरीर होतं तत्त्याज, त्यांनी त्याचा त्याग केला. आणि काय झालं ते? घोराम निहारम तमहा. मग अत्यंत अंधकाररूपी धोकादायक असं ते धुकं निर्माण झालं आणि सर्व दिशांना त्याने ग्रासून टाकलं. तर ह्या जगतामध्ये जो अंधकार आहे, काळोख आहे, तो या पापाचा प्रतीक आहे. त्यामुळे काळोखाला सर्वच जण घाबरतात, खास करून लहान बाळ जास्त घाबरतात. एकदा ब्रह्मदेव पूर्वीच्या कल्पामध्ये, तरीही यामध्ये कदाचित ध्यायता स्रष्टुर्वेदा आसंश्चतुर्मुखात कथम स्रक्षामि अहम लोकान समवेतान यथा पुरा. एकदा ब्रह्मदेव पूर्वीच्या कल्पाप्रमाणेच, आधीच्या दिवसाप्रमाणे सर्व ग्रह लोकांची निर्मिती कशी करावी असा विचार करीत जेव्हा होते, तेव्हा त्यांच्या 4 मुखातनं, कारण त्यांना 4 मुख आहेत चारी दिशेला, त्या 4 मुखातून 4 वेद प्रकट झाले. आणि या 4 वेदांमध्ये सर्व प्रकारचे ज्ञान अंतर्भूत आहे, सर्व दिव्य ज्ञान त्यात आहे. त्यामुळे कोणी असा विचार करू नये, अरे ब्रह्माजी जसं करायला धावले होते तर मग कोणी धावू शकतो. परंतु 10व्या स्कंदातल्या 33व्या अध्यायात 29वा श्लोक दिलेला आहे. धर्म व्यतिक्रमो दृष्ट ईश्वराणां च साहसं तेजसां न दोषाय वह्नेः सर्वभुजो यथा. जेव्हा या जगतातले सर्वात महान अधिपती, शासक, नियंत्रक, महान देवता हे कधी कधी काहीतरी वेगळं कार्य करायला लागले, काहीतरी वेगळं साहस करायला लागले असे दिसायला लागले, तरीही असं आपण समजलं पाहिजे की ते अशा पापापासनं सर्वथा वाचविले जातात भगवंतांच्या कृपेने. कारण भगवंतांनी त्याचा आशीर्वादही दिलेला आहे. आपण आधीच्या अध्यायात बघितलं आहे की हे ब्रह्मा, सृष्टी कार्यामध्ये तू रजोगुण किंवा पापाने लिप्त होणार नाहीस, कामवासना किंवा रजोगुणामध्ये येणार नाहीस.
याची जबाबदारी स्वतः भगवंतांनी घेतली होती. त्यामुळेच भगवंतांनी इथे त्यांना अंतर्मनातून आवाज दिली, ते सांभाळले आणि त्यांनी कोणतंही पाप केलं नाही. तर इथे उदाहरण दिलेलं आहे की तेजसाम न दोषाय, जे शक्तिशाली लोक आहेत त्यांच्यामध्ये दोष बघू नये, कारण वहनेही सर्व भुजो यथा. जसे एक महान अग्नी आहे, आग आहे, तिच्यामध्ये काही घाण गोष्टी पडल्या असतील किंवा मलमूत्रही पडलं असेल, तरीही ती अग्नी सर्व गोष्टींना जाळून टाकते, राग बनवते आणि स्वतः अपवित्रही होत नाही आणि अपवित्र गोष्टींनाही पवित्र करून टाकत असते. त्यामुळे अशा महान लोकांकडनं काही साहस दाखविल्यानंतर आपण घाबरून जाऊ नये आणि भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे आणि भगवंत आपल्या सर्वांचं रक्षण करतील. त्यानंतर यज्ञकर्म करण्यासाठी आवश्यक त्या 4 प्रकारची सामग्रीसुद्धा ब्रह्माजींनी प्रकट केली. जसे 4 प्रकारचे ब्राह्मण, होता, उद्गाता, अध्वर्यू आणि ब्रह्मा. त्याचबरोबर 4 प्रकारचे धर्म, अर्थात धर्माचे जे 4 पाय आहेत तेही प्रकट केले. सत्य, शौच, स्वच्छता, तप आणि दया. त्यानंतर आश्रम आणि 4 प्रकारचे आश्रम आणि 4 प्रकारचे वर्ण तेही प्रकट झाले आणि ते प्रकट झाले त्यांच्या मुखातनं. त्यानंतर विदुरजी म्हणतायत की हे महर्षी, तपस्या ही आपलं धन आहे, त्यामुळेच आपण अत्यंत पवित्र आहात. कृपा करून मला हे सांगा की ब्रह्मदेवांनी कोणाच्या सहाय्याने आणि कशा रीतीने त्यांच्या मुखातून प्रकटलेल्या वैदिक ज्ञानाची प्रतिष्ठापना केली. त्यांच्या मुखातनं हे ज्ञान प्रकट झालं वेदांचं, त्याची स्थापना कशी केली. तर मैत्रेय मुनी सांगतायत की त्यांच्या मुखातून प्रारंभ झाला. पुढच्या मुखापासून सुरुवात करून अशी प्रदक्षिणा मार्गाने 4 मुख, ऋक, साम, यजू आणि अथर्व प्रकट झाले. त्यानंतर पूर्वी न उच्चारलेले वैदिक मंत्र, होम, हवन, पठन करणाऱ्यांची विषयवस्तू आणि दिव्यकृत्ये ही सर्व एकामागून एक निर्माण झाली. त्यानंतर आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, गायनकला, स्थापत्यकला हे पण प्रकट झाले आणि पुढच्या मुखापासून प्रारंभ होऊन ते सर्व एकामागून एक सर्व प्रकट झाले. त्यानंतर फार महत्त्वाची प्रकृती झाली. इतिहास पुराणानि पंचमं वेदमेश्वरः सर्वेभ्यः एव वक्त्रेभ्यः ससृजे सर्वदर्शनः. त्यानंतर त्यांनी आपल्या मुखातून, सर्व मुखातनं 5वा वेद, पुराण आणि इतिहास निर्माण केले. 18 पुराणं, 18 उपपुराणं आणि इतिहास हे पण निर्माण केले, कारण ते भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्हींना जाणू शकतात. त्यानंतर निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ, षोडशी, उक्त, पुरुषी, अग्निष्ठोम, आप्तोर्याम, अतिरात्र, वाजपेय आणि गोसव हे सर्व पूर्वेकडील मुखातनं त्यांनी प्रकट केले. त्यानंतर विद्या, दानम, तप, सत्यम, धर्मस्येती पदानी च. विद्या, दान, तप, सत्य हे धर्माचे 4 पाय असलेले सांगितलेले आहेत आणि हे शिकविण्यासाठी व्यवसायानुसार असलेल्या जातीच्या निरनिराळ्या वर्गीकरणासह 4 जीवनश्रेणी आहेत, त्यांचीही निर्मिती करण्यात आलेली आहे. ब्रह्मदेवांनी या सर्व गोष्टी अत्यंत पद्धतशीर रीतीने निर्माण केल्या. आधी सांगितलेला 5वा वेद अर्थात पुराण आणि इतिहास जे आहेत ते सर्व वेदांना स्वतःमध्ये समाहित करतात, सर्वांचा अर्थ ग्रहण करीत प्रकट करत असतात, त्यामुळे ते स्वतः वेद आहेत. त्यानंतर सावित्रम आणि वार्ता, द्विजांसाठी अर्थात ज्यांना उपनयन संस्कार केला जातो, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, त्या संस्काराचा प्रारंभ त्याला सावित्र म्हणतात, तो निर्माण केला. त्याचबरोबर वेदांच्या स्वीकारोपरांत, स्वीकार केल्यानंतर निदान 1 वर्ष तरी पालन केले पाहिजे असे काही नियम असतात, तर ते सर्वही त्यांनी प्रकट केले. सांगितलेलं आहे की जे सावित्र अर्थात उपनयन संस्कार झालं, ब्राह्मण धागा प्राप्त केल्यानंतर अशा पद्धतीने उपवीत म्हणतात त्याला, तर 3 रात्री ब्रह्मचर्याचं पूर्ण पालन करतात, त्यांना सावित्र म्हणतात.
त्यानंतर जे सावित्र झालेले बालक आहेत ते 1 वर्षासाठी ब्रह्मचर्य पालन करतात, त्यांना प्राजापत्य म्हणतात. जे पूर्ण वेदांचा अभ्यास होईपर्यंत ब्रह्मचर्य पालन करतात त्यांना ब्राह्म म्हणतात. आणि जे मरेपर्यंत ब्रह्मचर्य पालन करतात त्यांना बृहत असं म्हणतात. वार्ता अर्थात कृषी व्यवसाय आणि त्यांची कर्तव्य ही निर्माण केली. ग्रस्त धर्मातील वेगवेगळे व्यवसाय तेही आणि त्यांचेही कार्य प्रकट केले. त्याचबरोबर संचय अर्थात यज्ञविधी आणि ती पद्धती यांचाही प्रारंभ केला. त्यानंतर ग्रस्त धर्मानंतर ब्रह्मचर्य सांगितल्यानंतर आता वानप्रस्थ आश्रम ही प्रकट केले. तर 4 प्रकारचे वानप्रस्थ आहेत: वैखानस, वालखिल्य, औदुंबर आणि फेनपा. वैखानस कोणाला म्हणतात? जे वैवाहिक जीवनातनं बाहेर पडतात, इंद्रियोपभोग, लैंगिक जीवन सोडून देतात आणि अर्धवट शिजविलेलं अन्न खातात, त्यांना म्हणतात वैखानसः. वालखिल्य कोणाला म्हणतात? जे मिळालं ते प्राप्त करतात आणि आधी जो त्यांचा अन्नाचा साठा असतो, धनधान्य असते, त्या सर्वांचा त्याग करतात, त्यांना वालखिल्य म्हणतात. त्यानंतर औदुंबराः, जे अंथरुणातून उठून समोरच्या दिशेने चालत जातात आणि त्या दिशेला जे अन्न मिळेल तेच प्राप्त करतात, त्यांना म्हणतात औदुंबराः. आणि नंतर फेनपा, जे झाडावरूनच पडलेली फळं खातात, त्यांना फेनपा असं म्हणतात. त्यानंतर संन्यास आश्रमही निर्माण केला. 4 प्रकारचे संन्यासी: कोटीचक, बहवोदक, हंस किंवा परमहंस आणि निष्क्रिय. तर कोटीचक अर्थात एकाच घरामध्ये जाऊन ते काय करतात? अन्न मागतात. बहवोदक अर्थात अनेक घरात जातात. हंस अर्थात ते कोणाकडे जात नाही, जंगलात राहतात. आणि निष्क्रिय अर्थात जे आत्मसाक्षात्कारी आहेत. तर कोटीचक हे कर्मयोगात लागलेले असं किंवा कर्मामध्ये त्यांचं ध्यान असतं. बहवोदक अर्थात कर्म सोडून देतात आणि ज्ञानामध्ये ध्यान लावण्याचा प्रयत्न करतात. हंस हे ज्ञानामध्ये स्थित असतात आणि निष्क्रिय हे आत्मसाक्षात्कारी संन्यासी असतात. त्यानंतर त्यांनी काय प्रकट केले? तर्काधिष्ठित, तर्काद्वारे वादविवादांचे जे शास्त्र आहे ते निर्माण केले. त्यानंतर वैदिक जीवनाची जी ध्येय आहेत आणि दंडव्यवस्था, न्यायव्यवस्था निर्माण केली. नैतिक नियमावली, नीतिशास्त्र निर्माण केले. भूभुवः स्वः हे सुप्रसिद्ध मंत्रही ब्रह्माजींनी निर्माण केले. अन्वीक्षिकी अर्थात मोक्षप्राप्तीचं एक साधन अर्थात तर्कविद्या त्यांनी निर्माण केली. त्याचबरोबर प्रणव ओंकार हा त्यांच्या हृदयातनं त्यांनी प्रकट केला. त्यानंतर साहित्यिक अभिव्यक्तीची कला अर्थात शास्त्रांची रचना करण्यासाठी जे वेगवेगळे मीटर किंवा छंद असतात त्यांची निर्मिती केली. जसा उष्णिक 28 अक्षरांचा हा त्यांच्या शरीरातील रोमांपासून, केसांपासून निर्माण झाला. प्रमुख वैदिक मंत्र छंद गायत्री 24 मात्रांचा त्वचेपासून निर्माण झाला. त्रिष्टुप छंद त्यांच्या मासापासून निर्माण झाला 44 मात्रांचा. अनुष्टुप छंद त्यांच्या स्नायूंपासून निर्माण झाला 32 मात्रांचा. जगती छंद प्राणी मात्रांचे स्वामी ब्रह्माजी यांच्या अस्थी किंवा हाडांपासून उत्पन्न झाला 48 मात्रांचा. 40 मात्रांचा पंक्ती निर्माण झाला मज्जेपासून आणि बृहती निर्माण झाला 36 मात्रांचा ब्रह्मदेवांच्या प्राणवायू श्वासापासून उत्पन्न झाला. त्यानंतर ब्रह्मदेवांच्या आत्मा स्पर्श वर्णांच्या रूपामध्ये, ज्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात, जे व्यंजनांचे पहिले 25 आहेत क ख ग घ, क ख ग घ ग, च छ ज ज ञ, ट ठ ड ढ न, प फ ब ब म, हे जे आहेत त थ द द न, हे जे 25 आहेत हे निर्माण झाले. मग अंतस्थ 4 आहेत तेही निर्माण झाले य र ल व. नंतर 3 ऊष्म आहेत तेही निर्माण झाले श श सह, श श स. त्यांना तालव्य, मूर्धन्य आणि दंतही म्हणतात. आणि संगीताचे इंद्रिय कार्ये, संगीताचे 7 स्वर
सारे गम पध नी. स्वतः ब्रह्माजी दिव्य ध्वनीचे स्रोत म्हणून परमपुरुष भगवंतांचे वैयक्तिक प्रतिनिधी रूप आहेत आणि म्हणूनच ते व्यक्त आणि अव्यक्ताच्या संकल्पनांच्या पलीकडे आहेत. ब्रह्मदेव हे परमसत्याचे परिपूर्ण रूप असून ते अनेकविध शक्तींनी सदा युक्त आहेत. त्यानंतर ब्रह्मदेवांनी ज्यामध्ये कामवासना किंवा लैंगिक जीवन आहे हे निषिद्ध नाही आहे, अर्थात गृहस्थ धर्म, अशा दुसऱ्या देहाचा स्वीकार केला आणि अशा रीतीने त्यांनी स्वतःच पुढील निर्मिती कार्यामध्ये लावले. ब्रह्मदेवांनी पाहिले की श्रेष्ठ शक्ती संपन्न ऋषीवर्यांची उपस्थिती असूनही लोकसंख्या वाढलेली नाही जगामध्ये. तेव्हा लोकसंख्येचा कसा विस्तार करावा याचा त्यांनी विचार केला गंभीरतेने. त्यानंतर त्यांनी काय केलं, दैवमात्र विघातकम, स्वतःशीच त्यांनी विचार केला, अरे हे तर आश्चर्यजनकच आहे. मी सर्वत्र विखुरलेला आहे, तरीही संपूर्ण विश्वामध्ये लोक दिसत नाही, जनसंख्या नाही. याचे दैव हेच कारण आहे, दुसरं काहीही कारण नाही. असा विचार करण्यामध्ये ते गढून गेले होते आणि अतिमानवी शक्तीचे निरीक्षण ते करीत होते. तेव्हा त्यांच्या शरीरातनं 2 रूपं प्रकट झाली आणि ती रूपे आजही ब्रह्मदेवांचे शरीर म्हणूनच प्रख्यात आहेत. तर ही 2 शरीरं आहेत, पुत्र वा कन्या. तर हे 2 नव्यानेच निर्माण झालेले जे विभक्त शरीर होते, मिथुनम समपद्यत, ते एकत्र आले, अर्थात त्यांना शारीरिक संपर्क झाला. त्यांच्यापैकी जे पुरुषाचे रूप होते ते स्वयंभू मनु म्हणून प्रख्यात झाले आणि सर्व मनुष्य जातीचे अधिपती मनु झाले आणि स्त्रीचं रूप हे शतरूपा त्यांची पत्नी म्हणून प्रसिद्ध झाली. ही त्या मनुची राणी झाली. त्यांच्या दोघांच्या संयोगाद्वारे मग हळूहळू प्रजेची निर्मिती आणि वृद्धी वाढ व्हायला लागली. कालांतराने मनु आणि शतरूपा यांच्या पोटी 5 अपत्यांचा जन्म झाला. प्रियव्रत, नंतर ध्रुव बाळाचे वडील उत्तानपाद, ही 2 मुलं झाली आणि आकुती, देवहूती आणि प्रसूती या 3 पुत्री कन्या झाल्या. आकुतीचं लग्न रुचिर मुनींशी झालं, मधली कन्या देवहूतीचं कर्दम मुनींशी झालं, तिसरी प्रसूती दक्षला दिली गेली. अशा पद्धतीने मग यांच्याद्वारे प्रजेची निर्मिती झाली आणि संपूर्ण जगतामध्ये सर्वत्र लोकांची संख्या वाढत राहिली. अशा पद्धतीने ब्रह्माजींनी दुय्यम सृष्टीची सुरुवात केलेली आहे. पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे भगवंतांनी धरतीचा उद्धार करण्यासाठी वराह रूप हे अवतार धारण केला होता. तर त्या वराह रूपाबद्दल आता विचारलं जाईल आणि त्या वराह रूपाची विस्तृत लीला आता आपल्याला श्रवण करायला मिळेल पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.